पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत। भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे। या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे। अतिशय प्रामाणिकपणे गरीबातील गरीबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी विठुरायाकडे केली आहे। विठू माऊलीच्या पूजनासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंगल दिनानिमित्त सर्व वारकरी भक्तांना शुभेच्छा। श्री विठ्ठल आणि रखुमाई आपण सर्वांना सुख, समृद्धी आणि प्रगतीचं वरदान देवो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे। तर राज्यातही राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।